हा व्हिडिओ गडचिरोलीच्या एटापल्लीमधला आहे। मीरा लेखामी या 25 वर्षीय महिलेला उपचारासाठी असं दुचाकीवर आडवं झोपून रुग्णालयात न्यावं लागलं। कांदोळी गावात राहणाऱ्या मीरानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता। हे लक्षात येताच नातेवाईकांनी तिला दुचाकीवरून 6 किलोमीटरवर बुर्गीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं। नातेवाईकांनी अॅम्ब्युलन्ससाठी फोन न करता स्वतःच दुचाकीवरनं तिला रुग्णालयात आणलं, असं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांनी सांगितलंय। मीरावर बुर्गी इथे प्राथमिक उपचार झाले, पण पुढील उपचारासाठी तिला एटापल्लीला पाठवण्यात आलं। मात्र त्यावेळीही अॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर गैरहजर असल्यानं एका स्थानिक व्यक्तीनं अॅम्ब्युलन्स चालवली, पण अखेर तिचा मृत्यू झाला। अॅम्ब्युलन्स चालक सुट्टीवर असताना पर्यायी व्यवस्था खरंच लवकर केली होती का? महिलेच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार आहे, या संदर्भात चौकशी करण्यासाठी 3 जणांची समिती तयार केल्याची माहिती डॉक्टर प्रताप शिंदे यांनी दिली आहे।